रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. रयत क्रांतीत भूकंप. एनडी चौगलेसह 17 जिल्ह्याचे नेते शिवसेनेत. सदाभाऊ खोतांवर आत्मचिंतनाची वेळ. राज्यातील शेतकरी चळवळीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला असून संघटनेतील आक्रमक व प्रभावी नेते नाथाजी दत्तात्रय चौगले, एनडी चौगले यांच्यासह 17 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्राध्यापक एनडी चौगले यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. रयत क्रांती शेतकरी संघटना ही राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्गासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाते. मात्र अलीकडील काळात संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी वाढत होती. याच पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीत मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश असून महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नाथाजी दत्तात्रय चौगले हे संघटनेच्या कोर समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभावी भूमिका बजावत होते. आक्रमक नेतृत्व, अभ्यासू दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क यामुळे ते संघटनेतील प्रभावी चेहरा मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखालील या सामूहिक निर्णयामुळे संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे राजू शेट्टे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली होती. त्यावेळी जसा राजकीय धक्का बसला होता तसाच धक्का आता त्यांच्या स्वतःच्या संघटनेला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जे पेराल तेच उगवेल अशी प्रतिक्रिया उमटत असून संघटनेतील नाराजी, नेतृत्वशैली आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकूणच एनडी चौगले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे रयत क्रांती शेतकरी संघटना कमकुवत झाली असून राज्यातील शेतकरी संघटनांच्या राजकारणात नव्या घडामोडींची नांदी मिळाली आहे. विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले. रयत क्रांती संघटनेचे राज्याचे नेते आदरणीय एनडी चौगले सर यांनी रयत क्रांती संघटनेला सोडचिठ्ठी दिल्याचे समजले आणि म्हणून मी आज त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आलो. तर ते शिवारामध्ये मक्का कापत होते आणि त्याच ठिकाणी आपण त्यांना विचारूया की एनडी चौगले सर, आपण रयत क्रांती संघटनेचे एक राज्याचे पदाधिकारी, एक स्फोटक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जायचं, पण आज अचानकच आपण रयत क्रांती संघटना सोडून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्याचे समजते. आपण हा निर्णय एवढा तडकाफडकी कसा काय घेतला? नमस्कार. शेतकऱ्यांचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं योगदान ज्यांनी मिळवून दिले ते आदरणीय स्वर्गीय शरद जोशी साहेबांचा विचार घेऊन आम्ही शेतकरी संघटनेमध्ये काम करत होतो. स्वर्गीय शरद जोशींचा विचार आजपर्यंत आदरणीय राजू शेट्टे साहेब असतील, आदरणीय सदाभाऊ खोत साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी ही शेतकरी संघटना चळवळ आजपर्यंत चालू आहे. परंतु काही तात्विक विचार आणि तात्विक मतभेद आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही रयत क्रांती संघटनेतून महाराष्ट्रातून जवळपास 17 जिल्ह्यातून आम्ही सर्व पदाधिकारी रयत क्रांती संघटनेला सोडचिठ्ठी देऊन आदरणीय शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही सामील झालो आहे. कारण आम्हाला हे कळलं की हिंदुत्वाचा खरा विचार आणि शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून काम करणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारावरती शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं. यासाठी महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन, एकनाथ शिंदे साहेबांच्या आदर्शाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपणाला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिक्षकेतर
शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष केलेले आहे. आपली भूमिका काय असेल शिक्षका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपलं काही विजन तयार केलेलं आहे का? हो, गेले 30 ते 35 वर्षे मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. मी स्वतः प्राचार्य आहे, स्वतः संस्थाचालक आहे आणि मूळचा शेतकरी पण आहे. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठे प्रश्न आहेत. बालवाडीपासून KG to PGपर्यंत म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आज विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडं आज शासनानं असं केलेलं आहे, मिळवा प्रत्येकाला जी शाळा दिलेली आहे ती स्वयंअर्थघोषित शाळा दिलेली आहे आणि या स्वयंअर्थघोषित शाळा 30 वर्ष मी शिक्षण व्यवस्थेमध्ये स्वतः शिक्षक म्हणून, स्वतः संस्थाचालक म्हणून काम करत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील किंवा महाविद्यालय असतील किंवा संस्थाचालक असतील, या सर्वांचे प्रश्न मला माहीत आहेत आणि या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. यासाठीच आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा विचार आणि प्रचार घेऊन आम्ही शिवसेनेमध्ये दाखल झालो आहे.